जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भंडारा येथून महारेशीम अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। रेशीम शेतीचे महत्त्व आणि त्यातून मिळणाऱ्या हमखास आणि शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी आणि योजनेची माहिती उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याकरिता रेशीम रसाला दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना स्मिता बेलपत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भंडारा येथे हिरवी झेंडी दाखविली। 2017-18 पासून राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे। सन 2025 मध्ये तुती लागवड आणि टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणीकरिता 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यात प्रामुख्याने टसर रेशीम उद्योग केला जातो, तसेच काही प्रमाणात तुती रेशीम उद्योग केला जातो। महारेशीम अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुती आणि टसर रेशीम उद्योगाची माहिती देण्याकरिता एक रेशीम रथ तयार करण्यात आला असून सदर रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तुती आणि टसर रेशीम उत्पादक गावाच्या परिसरातील गावात माहिती सभा घेऊन देणार आहे। याप्रसंगी रोहिणी पाठराबे अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, अनिल कुमार ढोले रेशीम विकास अधिकारी जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा, विजय जाधव सहाय्यक माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय भंडारा, योगेश भोंगाडे सहाय्यक नियोजन अधिकारी नियोजन कार्यालय भंडारा, कुमुदिनी बोरकर तांत्रिक अधिकारी तसेच अजय आटे जिल्हा सल्लागार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा तसेच जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा येथील JB सरादे, PA गुरुमुखी, PR भुजाडे, RM लोहारे उपस्थित होते।